हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एक खूपच सुंदर आणि स्पेशल डेसाठी. आम्ही तिघं, मी, मम्मी, पप्पा घरातून बाहेर पडलो आणि एक ऑटो घेतली. थोड्या वेळात आम्ही सिनेमा हॉलला पोचलो. आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप खास होता, कारण आज मी माझ्या मम्मी पप्पांसोबत एक सुंदर फॅमिली आउटिंगला गेले होते. आणि हायलाईट म्हणजे आम्ही राजा शिवाजी हा रितेश देशमुख यांचा मूवी पाहायला गेलो होतो. पहिल्याच सीनपासून मूवीने पकडून ठेवलं. रितेश देशमुख यांचा परफॉर्मन्स खूप स्ट्रॉंग आणि इन्स्पायरिंग होता. शिवाजी महाराज यांची ग्रेटनेस, त्यांचा करेज आणि इतिहासाची ताकद हे सगळं खूप ब्युटिफुली दाखवलं होतं. काही सीन्समध्ये तर खरंच अंगावर काटा आला. गुजबम्स मोमेंट होतं. फुल मूवी दरम्यान आम्ही तिघंही कम्प्लिटली इमर्स्ड होतो. तर खरं सांगायचं तर झालं तर हा मूव्ही मला मनापासून खूप खूप आवडला. इतका सुंदर, इतका पॉवरफुल आणि इतका इमोशनल अनुभव होता की शब्दात एक्सप्लेन करणं खूप कठीण आहे. हा मूव्ही फक्त एक एंटरटेनमेंट नाही, तर एक कम्प्लीट सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आहे. आणि माझ्या मते हा मूव्ही थिएटरमध्येच बघण्यासारखा आहे. आजकाल आपण बरेच मूव्हीज फोन, टी व्ही किंवा OTT प्लॅटफॉर्म्सवर बघतो, पण हा मूव्ही त्या एक्सपिरियन्ससाठी नाही आहे. हा मूव्ही मोठ्या स्क्रीनवर, थिएटरमध्ये त्या साऊंड, त्या क्राऊड आणि त्या वाईबसोबतच फील करण्यासारखा आहे. तर हा होता आजचा माझा छोटासा पण खूप स्पेशल फॅमिली व्लॉग. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मूव्हीबद्दल सांगायचं झालं तर हा मूव्ही खरंच खूप सुंदर पद्धतीने बनवला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मूव्ही लहान मुलांनी नक्की पाहायला हवा, कारण आपल्या हिस्ट्रीबद्दल जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि अशा मूव्हीजमधून ते खूप सुंदर पद्धतीने शिकता येतं. सो प्रत्येकाने एकदा तरी हा मूव्ही नक्की पाहायला हवा. सो मम्मी पप्पांसोबत फिरून झाल्यावर आय अगेन मेट माय हजबंड अँड इट वॉज टाईम टू गो बॅक होम. पण हॉनेस्टली सांगायचं तर त्यावेळी मला खूपच भूक लागली होती. फुल डे बाहेर असल्यामुळे बॉडी वॉज फिलिंग टायर्ड अँड हंग्री. सो मग आय थॉट की काहीतरी लाईट आणि टेस्टी खाऊया, आणि माझं माइंड लगेच दहीवड्यावर गेलं. आणि मग आय हॅड माय फेवरेट दहीवडा. दहीवडा खरंच खूप यमी होता. सॉफ्ट वडा, वरून थंड दही आणि थोडी स्वीट स्पायसी चटणी, एव्हरीथिंग वॉज जस्ट परफेक्ट. आय लिटरली एन्जॉय दॅट दहीवडा लाईक एनिथिंग, आणि तो मूड माझा अजूनच हॅपी करून गेला. सो आय रिअली हॅड अ ब्युटिफुल डे. आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप सुंदर आणि स्पेशल होता. इट वॉज व्हेरी नाईसली स्पेंट विथ माय पेरेंट्स. मम्मी पप्पांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण खूप पीसफुल आणि हॅपी होता. फुल ऑफ लाफ्टर, लव्ह अँड सिम्पल जॉय. त्यांच्यासोबत वेळ घालवणं म्हणजे नेहमीच मनाला एक वेगळी शांती मिळते. अँड देन माय हजबंड टूक मी आउट फॉर सम स्नॅक. त्याच्यासोबतही टाईम स्पेंड केला. आफ्टर दॅट आम्ही थोडा वेळ एकत्र बसून घालवला आणि मूवीबद्दल खूप गप्पा मारत होतो. हाऊ वॉज द मूवी, कसा एक्सपिरियन्स होता, अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही डिस्कस करत होतो. हे सगळं मिळून आजचा दिवस खरंच अनफॉर्गेटेबल बनला. अँड आय एम जस्ट फीलिंग व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस ब्युटिफुल डे. आय रिअली हॅड अ ग्रेट टाईम आणि फुल डे मी मनापासून एन्जॉय केला. नो स्ट्रेस, नो रश, जस्ट प्युअर हॅपीनेस, गुड फूड अँड ब्युटिफुल पीपल अराउंड मी. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत टेक केअर अँड ऑलवेज स्टे हॅपी. बाय बाय.